महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये साप्ताहिक दंडवत न्यूजच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक जीवनराव दीक्षित आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्त कोकण दौऱ्यावरती आलेले आहेत. मी साप्ताहिक दंडवत न्यूजचा संपादक राजेंद्र बनारसे, त्यांचं दंडवत न्यूज चॅनलवरती मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करत आहे. आजच्या निमित्तानं आपण या समुद्राच्या लाटा पाहत आहोत. आज या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावरती वसलेलं छोटंसं गाव, त्यामध्ये असलेले मंदिर, त्यामध्ये असणारे सगळे लोक आणि ह्या ठिकाणी पर्यटक म्हणून आलेल्या सर्व लोकांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी फिरत आहोत. फिरत असताना मला संपूर्णपणे जाणीव आहे की आजचा दिवस या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्या निमित्तानं राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं दीक्षितजी यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. विहान ग्रुपतर्फे श्रीयुत चंद्रकांतजी शहा यांच्या सोबतीने आम्ही सर्व आज अतिशय आजच्या ऐतिहासिक दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आम्ही या रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये इथे आलेलो आहोत. आणि कोकण हा जो किनारपट्टी भाग आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ल्यांचा हा कोकण समजला जाणारा, त्यामुळे आज या अतिशय पवित्र दिवशी या सगळ्यांचा आम्हाला दर्शन घेता येत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. त्याचबरोबर हा जो मास आहे हा अधिक मास चालू आहे, पुरुषोत्तम मास म्हणून हा ओळखला जातो. धोंड्याचा मास, अधिक मास, पुरुषोत्तम मास, त्याच्यामुळे या भागामध्ये परशुराम मंदिरसुद्धा आहे, दत्ताचं मंदिर आहे, त्याचं दर्शनसुद्धा आम्हाला होणार आहे. आणि याचा सगळा जो आहे याचं श्रेय चंद्रकांतजी शहा, राजेंद्रजी वनासरे आणि आमच्या बंधूंसकट आम्ही जवळजवळ 20 पर्यटक आम्ही येथे आलेलो आहोत. आणि त्याचा आम्ही सगळा अभिमान असा आम्हाला सगळ्यांना वाटतोय.